welcome back to Vogue and Vocal, which is a podcast run by Rotaract Club of Karad City. तर आपण या पॉडकास्टमध्ये काय करत असतो, वेगवेगळ्या इन्स्पिरेशनल गेस्टना इन्व्हाइट करून त्यांचे स्टोरीज जाणून घेऊ शकतो. तर आता आज जे स्पेशल गेस्ट आपण इन्व्हाइट केलेले आहेत त्याच्या थोडीशी बॅकग्राऊंड स्टोरी मी सांगतो. ड्युशन्स मस्क्युलर डिस्ट्रोफी म्हणून एक आजार आहे ज्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्याचा अवेअरनेस लोकांमध्ये आजपर्यंत झालेलं नाहीये. बरं, त्यांना बोलवण्याचं कारण असं आहे की ह्या आजारातून ज्या ज्या मुलांना त्रास होतोय किंवा जी मुलं जात आहेत त्यांच्यापर्यंत त्याची इन्स्पिरेशनल स्टोरी आपण पोहोचवूयात आणि जाणून घेऊयात या आजाराबद्दल. तर आपल्यासोबत आहे यश शहा. यश, वेलकम टू वोक अँड वोकल, विच इज अ पॉडकास्ट रन बाय रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी. आणि तुझं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आपण जो हा पॉडकास्ट घेत असतो त्याच्यामधून वेगवेगळे इन्स्पिरेशनल स्टोरीज आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवत असतो. तर सगळ्यात आधी तुझ्याबद्दल थोडंसं व्ह्युअर्सना सांग आपल्या, की तू काय करतोयस आता, कुठल्या जॉबला आहेस आणि कशी तुझी जर्नी होती, एज्युकेशन कुठून झालं. सुरुवात आपण तुझ्या जॉब पासून करत. तू काय करतोयस? सो आता करंटली मी ॲक्सेंचरमध्ये आहे आणि करंटली मी ॲनालिस्ट आहे. सो Okay. माझा रोल आता SAP इम्प्लिमेंटेशनमध्ये आहे. क्या बात आहे. सो जे क्लायंट्स जे ERP यूज करतात SAP, त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी सगळे प्रोसेसेस त्याचे मॅनेजमेंट करून त्यांना कन्सल्ट करतो क्लायंट्सला, की तुम्ही हे इम्प्लिमेंट यूज करू शकता, हे सिस्टीम्सला तुम्हाला इथे एरिया की इम्प्रूव्हमेंटसाठी आणि हे तुमच्या बिझनेससाठी बेटर राहील. ओके. सो मग आम्ही ते कन्सल्टेशन करून त्यांना प्लॅन करून देतो सगळं आणि मग ते इम्प्लिमेंट करू. ओके, क्या बात आहे. मग हा जॉब तू आता करतोयस त्याच्या आधी पण मला वाटतं तू काहीतरी जॉब्स केले असशील किंवा जे काय असतील. मी थोडीफार तुझी माहिती घेतली होती त्याच्यावरून सांगतोय. तर एज्युकेशनकडे जर आपण गेलो तर हा जॉब करण्यासाठी तुला इन्स्पिरेशन कुठून भेटलं किंवा असं तू ठरवलं होतंस का की आपल्याला ह्याच सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे? नाही, असं तर नव्हतं. माझे प्लॅन्स आधी तर खूप वेगळे होते, बट सिच्युएशन प्रमाणे प्लॅन्स खूप चेंज होत गेले. सो Okay. फ्लो बरोबर आय वॉज जस्ट मुव्हिंग. आधीचे प्लॅन्स काय होते तुझे? सो आधी तर मला इंजिनिअरिंग करायचं होतं ओके. आणि इंजिनिअरिंग करून मग प्रॉपर इंजिनिअरिंग रिलेटेडमध्येच, कारण मला स्कूल लाईफमध्ये पासून सायन्स खूप आवडायचं. ओके. तर स्कूलमध्ये असताना प्लॅन तेच होता की इंजिनिअरिंग करायचं, मोस्टली मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये, आणि मग त्यातच फ्युचर करिअर माझा प्लॅन होता. अच्छा, असा प्लॅन होता इनिशियली. Yes. बट तो तू चेंज केला आणि नंतर तू आता ह्या फील्डमध्ये काम करतेस. राईट. बर, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ड्युशन्स मस्क्युलर डिस्ट्रोफी हा जो डिसीज वरती आपण बोलणार आहे, हे सगळ्यात आधी कोणत्या एजमध्ये समजलं तुला किंवा पेरेंट्सना तुझ्या की आपल्याला या प्रकारचं ही गोष्ट आहे असं? सो जेव्हा मी 5 इयर्सचा होता अराउंड, तर तेव्हा नानी मला म्हणजे आंघोळ घालत होती. सो तेव्हा ते आंघोळ फील झालं की जे पायाचं थोडं वेगळं आहे, म्हणजे पाय थोडा जास्त टाईट आहे किंवा जे थायज आहेत त्याचे ते नॉर्मल पेक्षा थोडे वेगळे वाटतात. ओके. मग तेव्हा आम्ही 2-3 डॉक्टर्सला दाखवलं, पण त्यांना काय वाटलं की नॉर्मल असेल किंवा प्रत्येकाची बॉडी वेगळी असेल, ओके. तसं असू शकतं. पण परत एकदा मी 1 वर्षांनी मिरजला गेलेलो तिथे एका डॉक्टरांना ते सगळं चेक करायला. ओके. तर त्यांनी ब्लड टेस्ट बाकी केलं, त्यात सगळं नॉर्मल होतं. ओके. पण त्यांना थोडे सिम्पटम्स वाटले की याचं जे वॉकिंग आहे किंवा कसं चालतो बसतो कसा, हे थोडं एक DMD म्हणून आहे, त्याला रिलेटेड वाटते की सिम्पटम्स थोडे सिमिलर आहे. ओके. पण ते डिटेक्ट मोस्टली 7 इयर्स नंतर होतं. 7 इयर्स नंतर? हा, म्हणजे 7 इयर्स ऑफ द एज. डॉक्टर म्हणजे की 2 वर्ष तुम्ही सगळं हे बघा की ऑब्झर्व करा की तो चालतोय कसा, त्याचा बॅलन्स जातो का, तो बसतो कसा, उठतो कसा, किंवा ओव्हरऑल त्याचे मुवमेंट्स, ओके. की ते तुम्ही ऑब्झर्व करा आणि मग आपण नंतर परत टेस्ट करू जेव्हा तो 7 वर्षाचा होईल. अच्छा, मग 7 वर्षानंतर बाकीच्या टेस्ट केल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होत गेल्या. हा. तर याचे सुरुवातीचे सिम्पटम्स काय होते? एक तर मेन की तुझे जे थायज कधी असतात ते एकदम स्टोन सारखे एकदम कडक होतात ते, म्हणजे तू फील केले तर वाटणार की स्टोन का असंच काहीतरी आहे. ओके. आणि चालताना पण पॉस्चर किंवा चालताना मुवमेंट थोडे वेगळे होते, किंवा बसून जेव्हा आपण उठतो ना तर म्हणजे उठायची पण स्टाईल कधी एकदम वेगळं होतं, म्हणजे जास्त स्ट्रेंथ लावून उठतो ते असं जाणवत होतं बघितलं की समोर. अच्छा, मग तुला खूप ताकद लावायला लागली हा. होती कुठल्याही गोष्टीला. ओके. येस, त्यामुळे ते थोडे मेन सिम्पटम, किंवा चालताना थोडा बॅलन्स जायचा, ओके. पडणं व्हायचं खूप. अच्छा. सो हे थोडे इनिशियल सिम्पटम्स होते. तर हे इनिशियल सिम्पटम्स ज्यावेळी सुरू झाले त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्हाला क्लॅरिफाय होत गेलं त्याच्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट्स जे काय असतील ते चालू केले, बरोबर? तर हे ज्यावेळी सुरू झालं होतं आणि ज्यावेळी हे त्रास सुरू झाले होते आणि ज्यावेळी तुला कळलं की बाबा मला अशा प्रकारचं काहीतरी आहे, त्यावेळी तुझ्यावरती काय इफेक्ट झाला होता? बिकॉज मी हा प्रश्न का विचारतो, बिकॉज आपले जे व्ह्यूअर्स आहेत ते भरपूर ठिकाणाहून बघणार आहेत आपल्याला, आणि मस्क्युलर डिस्ट्रोफीच्या पेशंट्स पर्यंत हा पॉडकास्ट पोहोचवणं किती खूप फार महत्वाचं आहे. तर तुझ्यावरती तू ज्याच्यातून गेलायस ते ज्यावेळी बघतील की मी याच्यात म्हणजे माझ्यासारखा असा कोणीतरी आहे जो याच्यातून जातोय, तर त्यांना थोडंसं एक बळ मिळेल.
तर तुला कसं वाटलं आणि काय चॅलेंज तू फेस केलं होतं ज्यावेळी तुला कळलं होतं? ओके, सो लहानपणी एवढं काय समजायचं नाही, फक्त घरातले सांगायचे की स्टेअर जास्त चढू नको किंवा जास्त रनिंग किंवा वॉकिंग करू नको, फक्त एवढंच लहानपणी माहित होतं. मग स्कूलिंग लाईफ मध्ये पण तेच की जास्त रनिंग नाही करायचं, थोडंफार वॉकिंग किंवा हेच होतं. तर तेव्हा थोडं वाटायचं की सगळे फ्रेंड्स खेळतायत किंवा हे आणि मी करू शकत नाही, तेव्हा ते थोडं फील व्हायचं, पण बाकी समजायचं नाही की नक्की काय आहे, त्याचा इम्पॅक्ट काय आहे किंवा कसं काय. मग ते हळूहळू अराउंड 5th-6th स्टँडर्ड मध्ये पोहोचलो, तेव्हा मग मॅच्युरिटी समजायला लागलो की हा ऍक्च्युअल डिसीज काय आहे, म्हणजे काय काय बॉडीला इम्पॅक्ट होतो, की माझे मुवमेंट्स कसे असले पाहिजे, मी सेल्फ केअर साठी काय केलं पाहिजे. बरोबर. हे सगळं मग त्यानंतर स्टार्ट झालं. त्याच्यानंतर सुरू हा. झालं. मग सुरुवातीच्या काळात तुला फार त्रास झाला असेल ज्यावेळी म्हणजे लेफ्ट आउट फील होत असणार. हा, ऑब्विस आहे yes, की yes. मला खूप एखादी गोष्ट आपले फ्रेंड्स करतात आणि मी करत नाही तर लेफ्ट आउट जसं फील होतं तसं तुला पण लेफ्ट आउट. Yes. मग तो वेळ जो असायचा तो तू कसा घालवायचा? तेव्हा काय थोडं तर थिंकिंग करायचं की बाय मी, की मलाच का असं, की म्हणजे मी काय केलं असं, ते थोडंफार फिलिंग्स यायचे. आणि मग थोडं आपण हेच करायचं की ठीक आहे ही सिच्युएशन आहे. थिंकिंगचा पण त्रास झाला असेल Yes, खूप त्यावेळी. खूप. इनिशियली ओव्हर थिंकिंग मध्ये किंवा Yes. स्ट्रेस मध्ये तुझं गेलं असेल. आणि जशी मॅच्युरिटी मे बी 7th-8th स्टँडर्ड जेव्हा जास्त समजायला लागलं, हा, तेव्हा मग थोडं म्हणजे अँझायटी टाईप, थोडं डिप्रेशन टाईप, थोडं मेंटली इम्पॅक्ट जास्त व्हायला. इम्पॅक्ट जास्त व्हायला कारण लागला. तेव्हा मेन मॅच्युरिटी जास्त आली. बरोबर, त्यावेळी मॅच्युरिटी जास्त आली होती. हा. बरोबर. मग हे कसं टॅकल केलंस? त्यासाठी सुरुवातीला काय केलं होतंस? मग तेव्हा तेच की आता मी खेळू शकत नव्हतो, तर मग घरातली मला की तू कॉम्प्युटर कोर्सेस कर की जेणे तुझं okay. डेव्हलपमेंट होईल, तू बुक्स रीड कर, कॉमिक्स रिडिंग कर, जे तुझ्या बॉडीला इम्पॅक्ट होणार असे मग ऍक्टिव्हिटीज आम्ही स्टार्ट केले. फेवरेट कॉमिक कुठली होती? लहानपणी टिंकल खूप वाचायचं आणि हार्डी व्हायचं, हे दोन्ही खूप वाचले. ओके. मी कॉमिक्स खूप कमी वाचले, पण मी ते न्यूजपेपर मध्ये यायचंय हा चिंटू वाचले. हा, चिंटू वाचले, yes. तर मी चिंटू खूप वाचायचो आणि त्याच्यामधून वेगवेगळे स्टोरीज आणि बोध घ्यायला होतं. तर कॉमिक्स सोडून आणखीन मी ज्यावेळी तुझ्या रूम मध्ये आपण गेलो होतो, मी एक गोष्ट आणखीन प्रकर्षाने ऑब्झर्व केली की तू स्निकर हेड पण आहेस. Yes. ही गोडी कुठून तुला निर्माण झाली होती? म्हणजे लहानपणीच थोडं होतं की मूवीज कसं बघितलं, पहिला माझं अटेन्शन स्नीकर शूज वर जायचं. Okay. हा शूज वेगळा आहे किंवा शूज भारी आहे, तर तेव्हापासून थोडं हेच होतं. पण माझं प्लॅन होतं की जेव्हा मी स्वतः कमवेल ना, तेव्हा मग मी हे प्रॉपर करेल, की मग Okay. जे जे मला शूज आवडतात ते मग घेईल, किंवा तेव्हा मी प्राइस किंवा हे बघणार नाही. नाही. तेव्हा प्लॅन होता की जेव्हा मी इंडिपेंडेंटली कमवन किंवा स्टार्ट अर्निंग, मग हे सगळं मला करायचं. तुझा सगळ्यात पहिला स्निकर कुठला आहे कलेक्शन मध्ये? ह्या कलेक्शन मध्ये फर्स्ट माझा जॉर्डन्सच घेतला आम्ही. ओके. जॉर्डन 1 म्हणून आहे, तो घेतला फर्स्ट हायस्ट. आणि तुझा ड्रीम स्निकर कोणता आहे की तुला तो कलेक्शन मध्ये पाहिजेच आहे आणि त्यासाठी मी काय पाहिजे ते करेन असं? तसं म्हणजे त्याचा ऑफ व्हाईट म्हणून एक आहे, नायकी जॉर्डन मध्ये Nike ऑफ Jordan व्हाईट मध्ये ऑफ व्हाईट, राईट. हा कोलॅबोरेशन येतो, ओके. तर तो एक आहे. बट तो म्हणजे आता स्टॉक्स मिळतच नाही, ते रिसेल मध्ये बघायला लागतं. हा, त्याची राईट. cost पण खूप त्याचे आहे, मला 4-5 वाटतं lakhs. ड्यूप्स पण खूप बनवलेत हा. लोकांनी ऑफ व्हाईटचे Yes, ना. yes. कारण ड्यूप्स मी इंस्टाग्राम वरती खूप बघतोय हो. की हा ड्यूप आहे, तो ड्यूप आहे आणि इंस्टावर मेजर ड्यूप्सच हा, येतात. सगळे ड्यूप्सच आहेत मला. हो. पण हे स्निकर्स घेत असताना तू मला लाईक ऑफिशियल वेबसाईट वरून घेतोयस? हा. स्निकर हेड्स तुझ्या टच मध्ये आहेत असं मी असं काय आहे मोस्टली का? जे घेतलेत ना ते डायरेक्ट ऑफिशियल घेतले. सो याचं कसं असतं की नवीन शूज येणार असेल तर त्याचं टायमिंग सांगतात की या दिवशी ओ. इतका वाजता हा शूज ड्रॉप येणार आहे म्हणजे store. लिटरली आयफोनचा हा, लॉन्च right, असतो right, तसा. तसा. तसा, ओके. आणि ऑनलाईन विदिन 30 सेकंड 1 मिनिट आउट ऑफ स्टॉक जातो. एवढ्या हा, फास्ट? येस. बापरे. मग कारण- रिस्टॉक परत होतच नाही, स्टॉक खूप लिमिटेड. इंडियात मे बी 1000, 2000, 5000 पेअर्स येतात. ओके. आणि मग सगळे अप्लाय करतात तेव्हा. मग लोक बॉट्स किंवा पण युज करतात, रिसेलर्स. ओके. त्यात तुमचं लक वर येते, तुम्हाला मिळालं तर मिळणार, मिळणार, okay. नाहीतर मग ब्लॅक मार्केट मध्ये बॉट्स इन द सेन्स की मॅक्सिमम बल्क मध्ये. हा, येस. ते पहिला घ्यायचं. त्यांच्याकडे पिकअप होणार, ओके. मग नंतर ते रिसेल करतात, मग प्रॉफिटला 40%, 50%. स्निकर हेडचं मार्केट म्हणजे स्निकरचं मार्केट आता खूप जोरदार चालू आहे. Yes. रिसेल मध्ये लोक आता खूप अवेअर झाले त्या हो, गोष्टीमध्ये आणि खूप- कोविड नंतर तर खूपच झालं. खूप जास्ती झाले आहे. मला माहित नाही कोविड नंतर पैसा कुठून आणला आणि परत घेत आहेत लोक. मस्त आहे. पण कॉमिक्स झाले, स्निकर्स झाले, मला वाटतं अजून तुला गेमिंग पण आवडतं. येस. सो व्हॉट इज द फेवरेट गेम? फेवरेट गेम आय विल से गोस्ट ऑफ सुशिमा अँड रेड डेड रिडेम्पशन 2. ओके. हे दोन गेम माझे टॉप फेवरेट आहे. नाईस. एक कॅरेक्टर पण अॅनिमे कॅरेक्टर पण बघितला मी हा, त्या room मध्ये. गोकू होता, आणि तो त्याच्या Dragon बाजूला Ball. गोकू होता, करेक्ट. आणि त्याच्यावरती बॅटमॅन पण बघितला मी. Yes, मला yes. तुझी एक चॉईस काय आहे ती कळलेली हा. आहे आणि हे क्लिअरली दिसते की तू तुझा वेळ कसा घालवला. सो ह्या गोष्टीने तुला खूप हेल्प केलं असेल राईट. की ज्यावेळी तुला डिप्रेस्ड फील होत असेल किंवा असं होत असेल तर ह्या गोष्टींचा तुला फार हे झालं असेल. बट तुला याच्या व्यतिरिक्त तुझी पर्सनल फेवरेट हॉबी काय आहे? पर्सनल फेवरेट तर मेन तर गेमिंगच आहे. बुक्स रीड
आणि रायटिंग ब्लॉग्स. तर आता तर रिसेंटली Blogs. येस, ब्लॉग्स मी वाचलेत तुझे आणि तू खूप चांगलं लिहित होतास. थँक्यू. होतास एवढ्यासाठी म्हणते, कारण मगाशी चर्चा झाली आपली की तू बंद केलीस म्हणून. राईट. बट सुरू का ठेवत नाहीयेस, म्हणजे वाय आर यू नॉट रायटिंग इट अगेन? म्हणजे त्यातून इन्स्पिरेशन मिळत नाही किंवा टॉपिक किंवा समथिंग दॅट डझंट क्लिक आलं, म्हणजे ते क्लिक झालं नाही. कारण रायटिंगला तेच की एकदा टॉपिक किंवा तो क्लिक झाला ना, मग ते फ्लो मध्ये होऊन जातं. तुम्ही ट्राय करून लिहिला तर ते होत नाही. करेक्ट. तुझ्या ह्या गोष्टीबद्दल तू लिहिलेस काय ब्लॉग? हा, म्हणजे मी मेन मोटिवेशन टाईप लिहिलेले की जेव्हा मी डिप्रेशन किंवा अँझायटी मध्ये होतो तर मग मेंटली इम्पॅक्ट कसा होतो, आणि तेव्हा मेंटल अवेअरनेस लोकांना नव्हतं की मेंटल हेल्थ काय आहे किंवा हे. तर मग तेव्हा मी स्टार्ट केलं की लेट मी जस्ट पुट फूड की जे मला वाटतंय की मला जे काय फिलिंग्स आहेत ज्याने मी काय केलं ओव्हरकम करायला. ओके. तर जर ते वाचून जर लोकांना हेल्प झालं तर दॅट विल बेनिफिट. तसं बघून मी फर्स्ट ब्लॉग स्टार्ट केला. ओके. मग त्यानंतर लोकांचे खूप मला मेसेजेस आले की खूप चांगलं लिहिलं, की हिने आम्हाला पण खूप इन्स्पिरेशन मिळालं भेटलं. किंवा मोटिवेशन भेटलं करेक्ट. की सिमिलर सिच्युएशन आम्ही पण आहेत, तर आम्हाला त्यांनी हेल्प मिळालं. तर तू कंटिन्यू कर लिहिणं. बरोबर. मग त्या थ्रू मग टॉपिक्स आले की मला टॉपिक सजेस्ट केले की ह्या टॉपिकवर तू लिहू शकतो. मग ते तसं चालू झालेलं. करेक्ट. So मग 3-4 इयर्स मध्ये भरपूर ब्लॉग्स लिहिले मी. मला वाटतं आता ती ब्लॉगची लिंक आपल्याला टाकली पाहिजे, इंस्टाग्राम चॅनलवरती मेन्शन केली पाहिजे. लास्टला मी कॅप्शन मध्ये यशच्या ब्लॉगची लिंक पण मेन्शन करेन, तर ते ब्लॉग्स पण तुम्ही जाऊन वाचा. मे बी तुम्हाला आणखीन जास्ती मोटिवेशन त्याच्यातून मिळेल. सो मगाशी आपण गेम्स बद्दल बोललो, स्निकर्स बद्दल बोललो आणि कॉमिक्स बद्दल पण बोललो. मला अजून एक इंटरेस्ट तुझा माहिती आहे आणि तो म्हणजे फुटबॉल. सो फुटबॉलने तुला कसं हेल्प केलं? सी, स्पोर्ट्स असतात ते इन्स्पिरेशनल असतात आणि स्पोर्ट्समॅन असतात ते आपल्याला इन्स्पायर करत असतात. तर तुझा आयडल कोण आहे स्पोर्ट्स पर्सन मध्ये आणि त्याला तुला कशी हेल्प केली? ओके, सो माझा आयडल तर लिओनेल मेसी आहे. So, मेसी वर्सेस रोनाल्डो. Yes. आय डोंट पर्सनली लाईक रोनाल्डो. सेम हिअर. सो या, मेसी इज माय फेवरेट. आणि म्हणजे लहानपणात अराउंड मी 10-12 इयर्स असेल तर मी खेळू शकत नव्हतो. तेव्हा फ्रेंड माझे खेळायचे तर बघायचो. मग तेव्हा बघायचो की सगळे फ्रेंड जर्सीज घालून येत आहेत फुटबॉल टीमचे. मग तेव्हा मला इंटरेस्ट आला. त्या बार्सिलोना क्लबची जर्सी बघायची, मला आवडली. ओके. आणि तेव्हा लोक मेसी रोनाल्डो म्हणायचे. तर मी तेव्हा जस्ट म्हणलो की काय आपण चेक करू. तेव्हा मी फुटबॉल बघायला स्टार्ट केला. त्यात मग मेसीचे जसे मूव्ज होते, तो ड्रिबल करायचा, त्याचे पासिंग कसं होतं ते बघून म्हणजे असं भारी वाटायचं, म्हणजे स्ट्रेस जायचा सगळा बघून. तेव्हापासून ते स्टार्ट झालं. मेसीला मग फॉलो करायला मी चालू केलं तेव्हा. आणि व्हाय डू यू पर्सनली थिंक मेसी इज बेटर दॅन रोनाल्डो? ही इज अ ओव्हरऑल बेटर फुटबॉल प्लेअर. म्हणजे तो पासिंग करू शकतो, ड्रिबलिंग करू शकतो, गोल्स मारू शकतो. ते मेन. रोनाल्डोचं मेन काय की शूटिंग त्याची मेन आहे, गोल्स मार. रोनाल्डोचे फॅन्स कालवा करणार कमेंट सेक्शन मध्ये. सांगतो तुला फिक्स आहे याच्यामध्ये की आता ह्याच्यावरती कमेंट वर मध्ये चालू होणार रोनाल्डो आणि मेसी मध्ये. सो काय वाटतं तुला की त्याचं पासिंग, ड्रिबलिंग अँड एव्हरीथिंग ओव्हरऑल बेटर प्लेअर आहे, नॉट जस्ट गोल स्कोरिंग. राईट. सो त्याची काय क्वालिटी तुला इन्स्पायर केली की याच्यामध्ये पण? त्याचा पण लहानपणी त्याला पण एक डिझीज होता की त्याच्यामध्ये हाईटचं ग्रोथ होत नव्हती. सो तो एक डिझीज होता. तर त्यासाठी त्यांनी थोडी ट्रीटमेंट करून केली, म्हणून त्याची हाईट पहिली 5'7", 5'8" आहे. त्यामुळे हाईटचा तो इश्यू आहे. तर ते त्यांनी ओव्हरकम करून, तेव्हा त्याला म्हणायचे की तुझी हाईट कमी आहे आणि तू खूप वीक आहे, तर तो फुटबॉल प्लेअर बनू शकणार नाहीस. ओके. बट त्यांनी ते ओव्हरकम केलं. अच्छा, मग त्याला तो डिझीज आहे? हा, येस. मला पण हे आता कळतं ऍक्च्युली, तुझ्याकडून कळतं. राईट. नाव आय वंडर वाय डू पीपल कॉल यू सर्च इंजिन. तुला सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुला खूप चांगलं आहे. आणि सो त्याच्यातून म्हणजे त्या प्लेअरला असं काहीतरी होतं आणि त्याच्यातून त्याने त्याचं एक करिअर बिल्ड केलं. सो दॅट जर्नी हॅज बीन युअर इन्स्पिरेशन, राईट? येस. आणि अजून एक होतं की तो खेळताना अर्जेंटिनासाठी तो सलग 3 फायनल्सला गेला, पण तिन्ही फायनल हारलेले. तर त्या युजली माणूस गिव्ह अप करेल की मी एवढं ट्राय करतो, होत नाही. तर त्यांनी पण ट्राय केलं, म्हणलं मी रिटायरमेंट घेतो. बट फॅन्स यासाठी तो म्हणला की ठीक आहे मी कंटिन्यू करेल. आणि मग लास्ट वर्ल्ड कप त्यांनी जिंकला. मग त्यातनं हे एकदम फेलियर्स येत राहणार, बट यू हॅव टू पर्सिव्हर की त्या थ्रू तुम्ही फाईट करा, गिव्ह अप करू नका. शेवटी तुम्हाला सक्सेस मिळेलच. डेफिनेटली. यू हॅव टू कीप वॉकिंग, कीप पर्स्युइंग. इव्हेंच्युअली लोक असं असतात की काही वेळानंतर होप सोडतात आणि दे स्टॉप डुईंग व्हॉट दे वर डुईंग. सो दॅट इज युअर लाईन टू द व्ह्युअर्स हू आर वॉचिंग की कीप गोईंग, कीप वॉकिंग. बरं, ह्याच्यामधून तुझी सगळ्यात आवडती मॅच कोणती आहे जी तू बघितलीस आणि एक अशी मेमरी की ती कायम तुझ्या आठवणीत राहील फुटबॉल बद्दल? ओके, सो ती 2022 चा फुटबॉल वर्ल्ड कप फायनल होता, अर्जेंटिना वर्सेस फ्रान्स. ओके. तर माझ्या फ्रेंड्सना माहिती आहे की मी मेसी फॅन आहे, अर्जेंटिना मला आवडते. ओके. सो त्यांनी प्लॅन केलं, त्यांनी बघितलं की कुठं स्क्रीनिंग चालू आहे, त्यांनी तिकीट सगळे केले. मला कॉल आला की उद्या फायनल आपण बघायला जायचंय.
ओके मग आम्ही तिकडे गेलो तर तिथं ऑलमोस्ट ग्राउंडवर होतं, तिथे Okay. मोठा प्रोजेक्टर लावलेला, ओके ऑलमोस्ट 300-400 फुटबॉल फॅन सगळे एकत्र होते. ऑलमोस्ट हा, स्टेडियम. ऑलमोस्ट स्टेडियम फील. आणि मग तिथे आम्ही ती फायनल बघितली, ओके आणि ती फायनल पण खूप भारी होती की एंड पर्यंत कोण जिंकल माहित नव्हतं, टू अँड फ्रो होतं, राईट आणि मग पेनल्टीजला गेली. त्यामुळे Right. ती मॅच एंड पर्यंत भारी झाली. तो ऍटमॉस्फिअर किंवा 300-400 लोक एकत्र चीअर करतायत किंवा हे चालू आहे, ओके. तर ते मेमरी कधी विसरणार नाही. सो तुझ्या फ्रेंडनी सगळा हा प्लॅन Yes, केला होता. yes. माय गॉड. मग ते तुला घेऊन तिकडे गेले आणि तुम्ही तो फुटबॉल मॅच Yes. बघितली. सो पब्सी फ्रेंड्सचं असणं पण खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये, बिकॉज असं असतं की आपण जे काय शेअर करत असतो ते पेरेंट्सला आपण शेअर करतो, बट विथ फ्रेंड्स असं असतं की आपल्या बाउंड्रीज नसतात, आपण मनात जे काय ते बोलू शकतो. आता फ्रेंड्सचा काय पार्ट राहिलाय या फ्रेंड्सचा जर्नीमध्ये? खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे स्कूल मध्ये असतानाच की माझे बॅग्स ते मला उचल हेल्प करायचे, किंवा कधी स्टेअर चढायचं तर मला पकडायचे ते, की त्यांना माहित पण असेल का डिझीज काय आहे की काय, बट Right. माझ्या फ्रेंडला हेल्प पाहिजे ना, तर दे आर ऑलवेज रेडी. करेक्ट. किंवा मला मूवीज बघायला आवडायचे, तर ते मूवीजला घेऊन जायचे मला, स्टेअर्स केस ते स्वतः उचलून घेऊन जायचे मला. फ्रेंड्सनी खूप सपोर्ट केलाय की ते आता कधी मी बाहेर फ्रेंड्सवर असताना पडलो तर मी सांगायचो की घरी सांगू नका पॅरेंट्स, ते टेन्शन घेते. टेन्शन घेते. तर मग फ्रेंड्स इनडिरेक्टली घरी कॉल करून सांगायचे की आम्ही सांगायचे सांगू नका, बट तो पडला तर लागले का कुठे तुम्ही चेक करा. चेक करा. ओके So ते पण केअर सगळी त्यांनी केली. राईट. सो फ्रेंड्सचा एक चांगला पार्ट राहिलाय तुझ्या लाईफ मध्ये. आणि आता हे सगळे स्कूल फ्रेंड्स टच मध्ये आहेत? हो, सगळे टच मध्ये, आणि सगळे ऑलमोस्ट एव्हरी मंथ भेटायला येतात. ओके. घरी हे पण आमचं चालू असतं. ओके. येस, सगळे टच मध्ये आहेत आणि भेटणं होतं आमचं. सगळ्यांचं भेटणं होतं. Yes. तर हे फ्रेंड्स तर झालं, आणि फ्रेंड्सचं मला वाटतं मेजर पार्ट असं असतं की 8th-9th मध्ये जसं तू मगाशी बोललास की थोडंसं डिप्रेस्ड फील झालं, लो फील झालं, तर असा कुठला फ्रेंड आहे त्याच्याबरोबर तू ह्या गोष्टी शेअर केल्यास आणि त्यानं तुला एखादी मोलाचा सल्ला दिला असा? आणि सगळे मी शेअर खूप करायचो नाही कुणाशी, ओके. आतल्यातच मी सेल्फ करायचो. मला वाटायचं की दुसऱ्यांना सांगून मग ते मे बी सिम्पथाइज करतील किंवा असं होईल. ओके. तर मी आधीपासून म्हणजे असं ओपन होत नव्हतो कुणाशी. तर तू ओपन झालाच नाही, नाही. थोडंफार भैयाशी किंवा एकदम फ्रेंडशिप, पण ते पण 5-10% असंच, प्रॉपर कुणाशीच नाही. सो दात देईल तेवढी कमी येतं, म्हणजे स्वतः ओव्हरकम केले तू बऱ्याचशा गोष्टींमधून, आणि दॅट इज व्हेरी इन्स्पिरेशनल फॉर ऑल द व्ह्युअर्स हू आर वॉचिंग. बरं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जसं फ्रेंड्सचा पार्ट बोललो तसं पेरेंट्सचा पण एक टेक असतो, बिकॉज मला वाटतं तुला भाऊ पण आहे नीना. Yes. I know him. तर आणि तुम्ही दोघेही आहात. सो आई वडिलांना दोन्ही मुलं समान असतात, बरोबर आहे? Right. तुझ्यावरती जेवढं प्रेम आहे तेवढं निनादवरती पण प्रेम आहे. पण ज्यावेळी त्यांना माहिती आहे की वर्ल्ड तुला असं बाहेर ट्रीट करेल किंवा हे असं असेल, त्यावेळी त्यांना पण खूप स्ट्रॉंग राहायला लागला असेल या Yes, गोष्टी. definitely. त्यांचा पार्ट तुझ्या लाईफ मध्ये कसा राहील? त्यांचा सगळ्यात मोठा पार्ट आहे, कारण फर्स्ट त्यांनाच समजलं की हा डिझीज काय, आणि Right. तेव्हा इंडियामध्ये लोकांना माहितच नव्हतं. सो मग त्यांनी गुगल किंवा थोडं ऑनलाईन रिसर्च करून मग फॉरेन वरनं बुक्स मागवले की आयडिया यायला की हा नक्की डिझीज काय आहे, याचे Okay. केअर काय घेतलं पाहिजे, प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजे, की त्याचं जे डेटेरेशन आहे ते कमी व्हायला पाहिजे. कारण युजली या डिझीजला काय, तो 10 to 12 इयर्स असताना तो व्हीलचेअर बाउंड होऊन जातो. 10 to 12 इयर्स असताना व्हीलचेअर Yes. होऊन जातो, म्हणजे हळूहळू पाय काम करायचं बंद करून जातात. करेक्ट करेक्ट. Completely. सो मग तेव्हा त्या रिसर्च करून बघितलं की याला क्युअर तर नाहीये, बट फिजिओथेरपी आणि प्रिव्हेन्शन हे दोन्ही तुम्ही ते हे करू शकता, थोडं Right. डिले करू शकता. डिले करता येतं हा, म्हणजे म्हणजे- इनिशियली हा, yes. सो मी अराउंड लास्ट 3 इयर्स पर्यंत आय वॉज एबल टू वॉक. राईट. मागच्या 2-3 वर्षात थोडं व्हीलचेअर स्टार्ट झालं. तर ओके. एवढं मी केवढ्या वर्ष चालू शकलो याचा मेन पॅरेंट्सला आहे की त्यांनी सगळे प्रिकॉशन घेतले, Correct. त्यांनी केअर घेतले. तो आय गेस म्हणजे प्रिकॉशनरी अर्ली केअर जे घेणं Right. त्याच्यामुळे. राईट. सो ते अवेअर होते या गोष्टीमुळे, किंवा मग त्यांनी त्या गोष्टीचा शोध लावला म्हणून ते शक्य झालं. Right. तर समज आता आपण अशा पेरेंट्सना पोहोचतोय की नाही का, की त्यांच्या मुलाला ते झालंय, तर त्यांनी काय केअर घेतली पाहिजे आणि सुरुवात कुठून केली पाहिजे असं वाटतं तुला ऍज अ पेरेंट? पहिला तर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की हा एक डिझीज आहे. कारण बरेच पॅरेंट्स काय करतात की इग्नोरन्स राहतात की असं काही नसेलच, किंवा हा मुद्दामच करतात किंवा मे बी काय इश्यू नसेलच. तर ते पहिला तुम्ही ऍक्सेप्टन्स केलं पाहिजे की ओके हा डिझीज आहे. फर्स्ट तुम्ही ऍक्सेप्ट केलं तरच तुम्ही त्यावर वर्क करू शकता. राईट. सो पहिला ऍक्सेप्टन्स झालं की मग तुम्ही रिसर्च करा हा कुठल्या टाईपचा मस्क्युलर डिस्ट्रॉफी, नाही बरेच टाइप्स येतात. मग कुठले कुठले टाइप्स आहेत? त्यात डुशेन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी येतो, बरोबर. बेकर्स डिस्ट्रॉफी येतो, लिम्ब ग्रिडल येतो, न्यूरोमस्क्युलर येतो. तर असे खूप बरेच आहेत. सो Okay. पहिला तुम्ही आयडेंटिफाय करा कुठला आहे, राईट. आणि मग त्यावर रिसर्च करा की मेन तर ह्याला क्युअर नाहीये, बट तुम्ही फिजिओथेरपी खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. तर फिजिओथेरपीवर तुम्ही फोकस केलाच पाहिजे. आणि प्लस मुलाला तुम्ही जास्त वॉकिंग करून देऊ नका किंवा खाली मांडी करून बसून देऊ नका. अच्छा. कारण एकदा बसलं की उठताना त्यांना खूप स्ट्रेंथ लागेल, त्रास येतो. बरोबर. तर त्याने मसल डॅमेज होऊ शकतो.
अच्छा. त्यामुळे रनिंग, वॉकिंग किंवा स्टेअर केस तुम्ही ते पहिला स्टार्ट केलं पाहिजे. त्याचे Okay. मुवमेंट जेवढे कमी करता येईल ते तेवढं restrict करा. करायला लागतात मुवमेंट्स. ओके. कारण मसल डॅमेज एकदा झाला की तो रिपेअर होत नाही. Right. मसल डॅमेज जितका तुम्ही स्लो करू शकाल ते फर्स्ट तुम्ही केलं पाहिजे. हम्म. आणि फिजिओथेरपी तर मस्ट आहे. हम्म. तर माझ्या पॅरेंट्स मला म्हणायचे फिजिओथेरपी कर, पण तेव्हा माझं होतं की मीच का करू. आम्ही खूप करत होतो, मी करणार नाही किंवा ते. त्यामुळे थोडे म्हणजे 3-4 वर्ष मी केलं नाही, पण आता थोडं रिग्रेट होतं की ते केलं पाहिजे होतं, की अजून हेल्थ मध्ये थोडे अजून बेटर राहिले असते. बरोबर. तर जेव्हा पॅरेंट्सला कळलं की तुम्ही मुलांना समजवा आणि फिजिओथेरपी 100% करायलाच लावा, की मुलं लहानपण असतं नाही म्हणतात. तो main आहे. खूप मोठा आहे. युजली लोक त्याला महत्व देत नाहीत, सो ते पण एक महत्वाचा विषय आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे जे तू सांगू शकतोस? आणि मेन ते येतं की मेंटली तुम्ही बेटर असाल तर तुमची बॉडी तुम्हाला हेल्प करू शकेल. राईट. कारण जेव्हा पेशंटला समजतं हे असं आहे तर तो मेंटली एकदम ट्रेन होऊन जातो. तर तेव्हा त्याच्या पॅरेंट्स फ्रेंड्सची मेन आहे की त्याला आपण इन्स्पायर करणं, की त्याला मोटिवेटेड ठेवणं. राईट. त्याला माहिती आहे की तो एक्सटर्नली ऍक्टिव्हिटीज करू शकत नाही, तर त्या टाइमसाठी तो काय करू शकतो, मे बी बुक्स, गेमिंग किंवा अजून दुसरे हॉबीज आहे. तो स्वतःला वाटलं की ओके मी बाकी करू शकतो, तर मग ओव्हरऑल हेल्प होईल. मला असं वाटतं एक्सेप्टन्स, जसं तू बोललास ना की ते पेरेंट्स मध्ये एक्सेप्टन्स असणं पण महत्वाचं आहे, की असं असं आपल्या मुलाला झालंय म्हणून. पण ते एक्सेप्टन्स त्यांनी मुलांमध्ये आणणं पण तेवढंच महत्वाचं आहे. जर तुम्ही त्यांना समजून पटवून नाही दिलं की बाबा ठीक आहे, दिस तुला जे झालंय ते नॉर्मल नाहीये, बट ही नॉर्मल गोष्ट आहे की हे होऊ शकतं. राईट, एक्झॅक्ट. बरोबर आहे ना. हे जर पटवून दिलं तर तो मुलगा डिप्रेशन मध्ये जाण्यापासून 50% थांबू शकतो. सी, आपल्याला अशी गोष्ट आहे आणि आपण जगापेक्षा थोडंसं वेगळं म्हणल्यावरती माणसाला थोडंसं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं किंवा मी वेगळा आहे म्हणून ते वाटणारच. बट ते पटवून दिल्यावरती मला वाटतं तो 50% ओव्हरकम होऊ शकतो. खूप चांगलं बोललास तू हे की पेरेंट्सचं एक्सेप्टन्स असणं फार महत्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्याला जोडून हेल्थ रिलेटेड इश्यूज अजून काही येतात का? बिकॉज मी आय गेस थोडंफार रफली सर्च केलं होतं, त्याच्यामध्ये असं पण होतं की ब्रिदिंग इश्यूज होतात लोकांना किंवा बऱ्याचशा अशा सिम्पटम्स पण त्याच्यामध्ये लिहिलेले होते. तर असं काय आहे का? येस. सो बेसिकली ह्याच्याने काय तुमच्या बॉडीचे सगळे मसल्स इम्पॅक्ट करतात. सो एव्हरी मसल. सो जे ब्रिदिंगला पण तुमचे हार्टच्या आसपास जे मसल असतात ते इम्पॉर्टंट असतात. तर ब्रिदिंग एक्सरसाइजेस हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुमचे हार्टचे मसल वीक झाले तर मग तुम्हाला ब्रिदिंग इश्यूज येतो आणि मग हार्ट अटॅक्स ते सगळं होऊ शकतं. ओके. तर इट इफेक्ट्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी. ओके. म्हणजे असं पण नाही नुसतं पायाचे किंवा हाताचे, तसं काय. जिथे जिथे मसलचा रोल आहे त्यामुळे सगळ्या मसलचे तुम्हाला एक्सरसाइज आणि ते करणं इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्ही मसल युज करायचं पूर्ण बंद केलं तर ती मसलची स्ट्रेंथ पूर्ण निघून जाईल. ओके. तर मग त्यात हे पण एकदम खूप जास्त पण नाही केलं पाहिजे आणि बिलकुल नाही केलं पण नाही दिला पाहिजे. म्हणजे तो बॅलन्स बॅलन्स प्रत्येकाचं ते वेगळं असतं. त्यामुळे डॉक्टर्सनी कन्सल्ट करून तुम्हाला तो बॅलन्स फाइंड करणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये ज्यावेळी एक्सरसाइजेस वगैरे करायचे असतात, ज्यावेळी तुला कळलं, तू दिवसातून किती वेळ इन्व्हेस्ट करतोस या सगळ्या गोष्टी? सो आता अराउंड 45 मिनिट्स टू 1 hour एव्हरी डे असतो. यू कंपल्सरी इन्व्हेस्ट. लहानपणी असताना तेवढं 1 hour असायचं माझं. पण तेव्हा थोडं मी रिबेलियस होतं की मला हे काय करायचं नाही, फ्रेंड्स कोण तर मीच का करू. त्यामुळे ते थोडं असायचं. मग त्या पॅरेंट्स समजून, डॉक्टरने समजून थोडं हे केलं, मग मी करायचो. म्हणजे पॅरेंट्सचा चांगला रोल राहिलाय, त्यांनी तो गायडन्स दिला आणि मुळात त्यांना अवेअरनेस होती म्हणून तिकडनं. तर याच्यामध्ये तू ज्या डॉक्टर्सना कन्सल्ट केलं होतंस किंवा असे कुठले डॉक्टर्स आहेत का ज्यांना तू रेफर करू शकतो की बाबा तुम्ही ह्या डॉक्टरकडे जावा? इनिशियली काय असतं, आता जसं मी मगाशी म्हटलं की आपण आपले पेरेंट्स हे वेल अवेअर आहेत सराउंडिंगला घेऊन, दॅट्स वाय दे नो की एखाद्या न्यूरोलॉजिस्टला किंवा न्यूरोसर्जनला आपण रिपोर्ट केलं पाहिजे. बट ह्या बाकीच्या म्हणजे लोकांना माहिती नसतं. तर त्यांना तू काय सांगशील की कुठल्या डॉक्टर्सकडे यांनी हे केलं पाहिजे किंवा काय? सो इनिशियली जेव्हा तुम्हाला जेव्हा डिटेक्ट होईल ना, तर मुंबईचे SV खाडीलकर म्हणून आहेत बॉम्बे हॉस्पिटलला. सो मी त्यांच्याकडे ऑलमोस्ट 7 years असताना पासून तिकडे माझी ट्रीटमेंट चालू आहे. ओके. सो त्यांना ह्या डिजीज त्यांचं रिसर्च खूप आहे, त्यांच्याकडे हे जे पेशंट्स खूप आहेत, खूप जास्त, जे ऑल ओव्हर इंडियाचे पेशंट त्यांच्याकडे येतात. त्यामुळे त्यांना ह्यातलं माहिती आहे की ह्यात काय काय इफेक्ट होऊ शकतात, तर ह्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे, त्याचा रिसर्च काय आहे, त्याचे प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजे. सो ते एक आहेत मेन. आणि मग लोकली तुम्हाला जो फिजिओथेरपिस्ट मिळेल तो तुम्ही बघा. कारण प्रत्येक जण मुंबईला जाऊ शकत नाही चेकअप्स करायला. राईट. तर त्यांना तुम्ही विचारून मग फर्स्ट एकदा चेकअप करायला तुम्हाला सजेस्ट करतील की तुमच्या एरियात अजून कोण आहेत ज्यांना आयडिया आहे, ते ज्यांना त्या गोष्टीची आयडिया. कारण एव्हरी इयर तुम्ही मुंबईला जाणं पॉसिबल नाही. करेक्ट. त्यामुळे इनिशियली जेव्हा त्यांच्याकडे तुम्ही करते तुम्हाला हेल्प करतील कन्सल्ट करून की तुम्ही हे टेस्ट करा किंवा हे फॉलोअप करा आणि मग मे बी 3-4 वर्षातून तुम्ही या. बट लोकली तुम्ही या डॉक्टर्सला चेकअप करू शकता. राईट. सो तो तुझा रेफरन्स राहील की ठीक आहे, म्हणजे SV खाडीलकर सरांबद्दल जे तू बोललास
ते तर मला वाटतं खूप जास्ती हेल्पफुल राहणार आहे, Yes. बिकॉज लोकांना डिरेक्शन माहिती माहित नाहीये. इनिशियली आता म्हणजे जो आजार आहे तो वरती यायला सुरुवात झालाय. मला वाटतं त्याची प्रोबॅबिलिटी पण वाढली आहे. मी मगाशी सोबत बोलता त्या बोलल्या की आधी लाखातून एक होता, आता 5,000मध्ये Yes. पेशंट निघायला सुरू झालाय. तो प्रोबॅबिलिटी खूप वाढलेली आहे. राईट. बरं, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुला एक इन्स्पिरेशनल मेसेज काय द्यायचं आहे आपल्या तुझ्या मित्रांना? ओके, सो एक कोट आहे की बी क्युरियस नॉट जजमेंटल. आपण जेव्हा कुणाला बघतो ना तर आपण पहिला जजमेंट पास करतो की हिने असे कपडे घातले, हा असा चालतोय, हा असा बोलतोय. तर तुम्ही जजमेंट करू नका, क्युरियस राहा की हा फक्त काय आहे, त्याला विचारा की तुझी लाईफ काय, तुझी लाईफ स्टोरी काय आहे, त्याने तुम्हाला कळेल. कारण जजमेंट पास करून तुम्हाला काय मिळणार नाही, पण क्युरियसने तुम्हाला नॉलेज तुमची वाढेल की ओके हे असं असं असतं, आणि तुम्हाला मग आयडिया की नॉलेज एक्सपांड होईल. आपण क्युरियस असलं पाहिजे, जजमेंटल नाही. राईट. हा एक कोट व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. क्युरियस असणं पाहिजे, बिकॉज ज्यावेळी क्युरियस असतं त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडतात. प्रश्न पडले की तुम्ही उत्तर शोधायला जाता, राईट. आणि उत्तरं तुम्ही शोधली की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, जसं तुला कळाल्यात बऱ्याच गोष्टी. ह्या सगळ्या जर्नीमध्ये असा बुलीजचा काय फरक पडला तुला? बुली करणारी लोक तुझ्या आसपास होती? बिकॉज युजली असतात असे बरेच लोक. म्हणजे असं बुली टाईप नव्हते, बघ थोडं लोक सिंपतीने बघायचे किंवा त्यांचा बघण्याचा एक दृष्टिकोन थोडा वेगळा असायचा, की लहानपणी थोडं फील व्हायचं की असे का बघतात किंवा माझ्याशी बोलताना थोडं वेगळ्या पद्धतीने का बोलताय? आय एम अ नॉर्मल पर्सन, व्हाय exactly. डोंट यू ऍक्ट लाईक नॉर्मल टू मी? राईट. कारण त्यांना पण आयडिया नाही नक्की काय आहे. किंवा आपल्याच असं लोकांना लहानपणी माहित नसतं की कसं बोलावं किंवा काय करावं. त्यामुळे ते त्यांची पण चूक नाही, हे थोडंफार ते ओव्हरऑल जे ह्युमनची टेंडन्सी तेच आहे. किती सिम्पल विषय तू बोललाय. मला जे ऐकतायत आणि त्याला जे ऐकतायत, तुम्ही एक समजून घ्या, त्याला जो काय प्रॉब्लेम त्याला आहे, त्याला त्या सिंपतीची गरज नाहीये. फॉर एक्झाम्पल, एखादा अपंग व्यक्ती पण जर आपण रस्त्याने जात असू तर त्याला सिंपतीने आपण बघतो, त्याला त्याची गरज मे बी नसेल. राईट ना? राईट. किंवा एखादा अंध व्यक्ती असेल किंवा कोणीही असेल, त्याला एक डिसऑर्डर आहे म्हणून त्याला सिंपतीने बघणं किंवा असं नाहीये. what he needs is talk to me like a normal person, behave like a normal person, because I am a normal human being brought to earth like a normal thing. एक्झॅक्टली. So why don't you behave normal, which is a very good Yes. thought, I guess. एवढं स्ट्रेट कोणी बोलत नाहीये. आणि मला तू हा जो थॉट बोललायस ना की नॉर्मल लोक ऍक्ट करत नाहीत, विच इज अ फनी थिंग ऑल्सो, की लोकांना कसं ना ब्रेन त्यांचं वायर केलेलं असतं लहानपणापासून की हे लोक अशी आहेत, त्यांच्याकडे असं बघा, ज्याची गरजच नाहीये खरं तर. यू शुड ऍक्ट व्हेरी नॉर्मल, विच इज अ व्हेरी गुड मेसेज. आणि बरं, या सगळ्या जर्नीमध्ये तुझा करिअरचा जो पार्ट राहिला, तो तू काम करणं कधी सुरू केलंस, आणि त्या पार्टकडे आपण आता येऊयात की करिअर कसं सुरू झालं तुझं? ओके, सो करिअरच्या आधी माझा 10th नंतर प्लॅन होता इंजिनिअरिंग करायचं. राईट. पहिला मी सायन्स साठी ऍडमिशन घेतलं. राईट. पण तेव्हा समजलं की प्रॅक्टिकल साठी रोज कॉलेजला जायला लागेल किंवा क्लासेससाठी, तर ते फिजिकली पॉसिबल होणार नाही. बरोबर. मग नेक्स्ट ऑप्शन होतं की मी डिप्लोमा करू, तिथे प्रॅक्टिकल कमी असतात, आणि तुझं इंजिनिअरिंग करायचा डिप्लोमा कर. मला गव्हर्नमेंट डिप्लोमा कॉलेजला ऍडमिशन मिळालं. ओ नाईस. तिथं गव्हर्नमेंट डिप्लोमा? गव्हर्नमेंट डिप्लोमा, सेम कॉलेज. येस, सेम कॉलेज. पण तिथं कसं आहे की एव्हरी ह्याला सब्जेक्ट तुम्हाला क्लास चेंज होता. करेक्ट. की या बिल्डिंग मध्ये फर्स्ट फ्लोर, मग त्या बिल्डिंगला. राईट. तर ते 2 months ट्राय केलं, तर मला डिफिकल्टीज खूप आले, बॅलन्स गेलं, पडलो मी 2-3दा. कुठल्या ट्रेडला जातो तू? मी ENTC ला होतो. ओ ठीक आहे. इन्स्ट्रुमेंटेशनचा भाऊ. मी इन्स्ट्रुला होतो म्हणून विचारलं तुला. येस. मग त्या पॅरेंट्सला पण की हा पडतो की मला फिजिकली पडलो गेलो तर हे झालं, तर आपण ते नको करू. जे लिमिटिंग असेल तर मग कॉमर्स ऑप्शन आहे, मग ते करू. ओके. मग मी कॉमर्सला शिफ्ट झालो. राईट. ओके. मग तर 11th-12th करायलाच होतो. त्यात पण एक इन्सिडेंट झाला की स्कूलमध्ये पण मी टॉपर्स मध्ये असायचो. राईट. आणि 11th ला कसं मी एक्झाम दिली तर माझं रायटिंग कर्सिव्ह होतं. तर इथल्या टीचर्सला ते समजलं नाही, तर त्यांनी जस्ट पासिंग मार्क्स दिले. तर मला नेहमी 80-85% असायचे, इथे एकदम 50% मिळाले. तर मग त्यांनी पण खूप इम्पॅक्ट झाला. की म्हणजे ऍटलीस्ट हे माझ्याकडे होतं की स्टुडंट्स आहे, मी अभ्यास करतो, त्यात पण इम्पॅक्ट झाला. मग तर आम्ही केलं की थोडं मी हँड रायटिंग थोडं चेंज करू किंवा हे करू. मग 12th झाली. मग त्यानंतर पुढे आम्ही डिसाईड केलं की काय करायचं. मग बघितलं की पुण्यात थोडे कॉलेजेस आहेत जिकडे लिफ्ट हे सगळं आहे. राईट. मग एक मोठ्या कॉलेज ऍडमिशन मिळालं. ऑलमोस्ट आम्ही फॉर्म सगळा भरला, फक्त फायनल पैसे भरायचे, फी तिथपर्यंत गेलो. तर तेव्हा आम्हाला त्या कॉलेजचे HOD भेटले. तर ते चालताना त्यांनी थोडं बघितलं की हा थोडा वेगळा चालतो. त्यांनी मग विचारलं की नक्की काय तुमचं कसं. मग ते म्हणले की ह्या कॉलेजला एवढी तुम्हाला सपोर्ट मिळणार नाही, आणि ते अटेंडन्स इम्पॉर्टंट आहे, आणि लिफ्ट जरी असेल तरी तुम्हाला रोज यायला लागणार, तर फिजिकल थोडं इम्पॅक्ट होईल तुम्हाला. तर तू ते विचार करून अजून कॉलेजेस थोडे बघा. ओके. मग आम्ही अजून एक कॉलेज बघितलं जिकडे हे सगळं ओव्हरऑल मॅनेजेबल बट होतं. हा टेक का असावा कॉलेजेसचा, मला हे कळत नाही. हा बोल तू. तेच की काय माहिती काय काय कॉलेज असतं की त्यांना वाटतं की आम्हाला असे स्टुडंट्स पाहिजेत,
किंवा थोडं त्यांचं मे बी असेल. आणि आफ्टर ऑल तू अकॅडमिकली जर तू चांगला असणार आहेस आणि तुझा स्टडी इम्पॉर्टंट असणार आहे, तर मला वाटतं ह्या कॉलेजेसची मेंटॅलिटी किंवा अशा प्रकारचे कॉलेजेस जे लोकांना असं ट्रीट करतात, दॅट इज व्हेरी नॅरो माइंडेड आणि एज्युकेशनच्या सिस्टीम मध्ये हे बसतच नाही. एक्झॅक्ट. सो आय डोंट नो वाय इवन दे आर एज्युकेटिंग स्टुडंट्स, बट ठीक आहे. त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं, तिथं सगळं मॅनेजेबल होतं आणि फॅसिलिटी सगळ्या ऍक्सेसिबल होत्या. सो मग ते बीबीए केलं मी 3 इयर्स. त्यानंतर माझा प्लॅन होता की मला एमबीए करायचं आहे आता. मग एमबीए साठी आम्ही पुण्यात क्लासेस बघितले. एक तर ट्रॅव्हलिंग लांब आहे, मी बाईक स्वतः चालू शकत नाही, सो समबडी हॅज टू ड्रॉप मी. ओके. आणि मोस्टली क्लासेसला कसं स्टेअर केस किंवा ते होतं, मग ते पॉसिबल नव्हतं. मग तेव्हा मी थोडं रिसर्च करून मला ऑनलाईन व्हिडिओज मिळाले स्टडीसाठी. मग ते व्हिडिओज बघून मी ऑलमोस्ट 15-20 डेज अभ्यास केला. ओके. आणि सीईटी आणि कॅट दोन्ही मी दिले. ओके. सो कॅट मधनं मला IIM उदयपूर साठी कॉल पण आला. काय बोलतोस? सो मग त्यांचा इंटरव्ह्यू ते सगळं झालं. बट त्यांचं पण कसं असतं की IIMचं कसं आहे की तुम्ही इन हाऊस राहायला पाहिजे, त्यांच्या हॉस्टेलच राहायला पाहिजे तुम्ही. अच्छा, तसं कंपल्सरी, दॅट इज कंपल्सरी. तुम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये राहून त्यांच्याच हॉस्टेलमध्ये राहायला फक्त. आणि प्लस उदयपूरला मला ट्रॅव्हल करून जाणं आणि तिथे राहणं पॉसिबल नव्हतं. मग सीईटी थ्रू आम्ही ट्राय केलं. मग पुण्यातलं बेस्ट कॉलेज आहे पुंबा म्हणून, जे पुणे युनिव्हर्सिटीच्या आतच आहे. तिथे ऍडमिशन मिळालं मला. ओके. आणि तिथं पण सगळं ऍक्सेसिबल होतं. मग तिथं ऍडमिशन घेतलं. मग एमबीए जर्नी स्टार्ट झाली. ओके. आणि मग तेव्हा मी खूप मला प्लॅन होता की एवढ्या वर्ष मी काय होस्टिंग किंवा इव्हेंट्स काय केले नाहीत. तर मग कॉलेजच्या इव्हेंट्स मध्ये मी पार्टिसिपेट केलं, होस्टिंग केले मी. काय बोलतोस? येस. आणि माझ्या रायटिंग, मग कॉलेजचे जे मॅगझिन आहे त्याचा एडिटर इन चीफ बनलो मी कॉलेज. ओके. मग 2 वर्ष मी मॅगझिन पण ते केले आणि इव्हेंट्स होस्ट केले. ओके. आणि मग कॉलेजमध्ये असताना कंपनीज येतात प्लेसमेंटला, तेव्हा कंपनी आली PwC म्हणून, जे बिग 4 म्हणतात ऑडिट्स मध्ये. ती कंपनी आली. ओके. आणि मग त्याला अप्लाय केलं आणि मग त्यात इंटरव्ह्यूचे 4 राऊंड झाले आणि मग मी सिलेक्ट झालो. तेव्हा एक हॅपीनेस खूप होता की हे असं असून मी ओव्हरकम केलं आणि जॉब मिळाला मला एवढ्या मोठ्या कंपनी. ती पण एक वन ऑफ द हॅपीएस्ट डे होता माझ्या लाईफचा. सो मला वाटतं पुंबा हॅज प्लेड अ व्हेरी क्रुशियल रोल इन युअर लाईफ, की म्हणजे तिथे जे काय अकॅडमिक्स म्हणजे तुझं इम्प्रुव्हमेंट झाली, कॉलेजनी ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज तुला दिल्या, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तू ह्या सगळ्या गोष्टी विसरूनच गेलास. राईट. आणि BWC असेल किंवा आता तू एक्सेंचर मध्ये काम करतोयस, एवढ्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज त्या कॉलेजमधून यायच्या होत्या तुला, म्हणून मला असं वाटतं की बाकीच्या IIMच्या किंवा ऑपॉर्च्युनिटीज मिस झाल्या. पण थोडासा रिग्रेट झाला असेल IIMचं? थोडा रिग्रेट झालाच की. तेव्हा पण वाटलं म्हणजे एवढंसं करतो, बट लास्ट मोमेंटला जे पाहिजे ते इथपर्यंत घास येतोय आणि खाता येत नाही मला. बट ठीक आहे, इव्हेंच्युअली असं असतं की एव्हरीथिंग हॅपन्स फॉर गुड, फॉर अ रिझन अँड फॉर गुड. आणि पुंबामधून तुला एवढं हे वाटलं. मग पुंबाचे फ्रेंड्स आता टच मध्ये आहेत? सगळे फ्रेंड्स टच मध्ये. आम्ही रात्री गेमिंग सेशन असतात आमचे. व्हेरी गुड. व्हॉट गेम डू यू प्ले? व्हॅलोरंट खेळतो आम्ही, मार्बल रायव्हल्स खेळतो आणि FIFA एक तर आमची सगळ्यांची फेवरेट आहे. FIFA पण खूप खेळतो आम्ही. नाईस. सो सगळेजण टच मध्ये आहेत अजून. आणि मला वाटतं फ्रेंड्सनी खूप चांगला पार्ट तुझ्या लाईफ मध्ये, भरपूर फ्रेंड्स असतील तुझे. आणि दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट ही आहे. खूप चांगलं वाटलं तुझ्यासोबत बोलून आणि या सगळ्या गोष्टींबद्दल इन्साइट्स घेऊन. मला वाटतं बऱ्याच गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. अवेअरनेस बद्दल आपण बोललो, तुझ्या एज्युकेशन बद्दल आपण बोललो. मुळात मी तुझा इन्फॉर्मल पार्ट कव्हर करण्याचं एकच कारण होतं की हे जे पेशंट्स आहेत ना, ह्यांना असं नाही वाटायला पाहिजे की मी एकटा आहे या जगात. राईट. तुझ्यासारखा त्यांचा एखादा मित्र ज्यावेळी खुलून बोलतोय आणि त्यांना कळतंय की हा करू शकतो तर मी का नाही करू शकत, आणि मी किती दिवस घरी बसणार. बिकॉज माझ्या लाईफमध्ये एक एक्झाम्पल माझ्या जवळचं मी बघितलेलं आहे, जो एका एज नंतर खचला आणि परत एवढा खचला तो की ही वेंट इन डिप्रेशन. 4 दिवारीच्या आत, म्हणजे 4 भिंतीच्या आतमध्ये त्याला ठेवून तो तिकडेच हे झाला. त्याची स्वतःची इच्छा गेली नंतर बाहेर जायची किंवा फिरायची किंवा या सगळ्या गोष्टी करायची. तर एवढ्यासाठी मी तुझा इन्फॉर्मल पार्ट कव्हर केला. आणि मला असं वाटते की जेवढं तू जगलायस ना, ते मी जसं जगतोय तसंच जगलायस. सो हे डिफरंट आहे. हा अँगल बघणं ज्यावेळी आपण सोडून देतो त्यावेळी तुम्ही नॉर्मल जगू शकता असं मला वाटतं. आणि मला तुम्हाला पण तेच सांगायचं, जर तुम्ही ह्या गोष्टीमधून जात असाल आणि तुम्ही आम्हाला दोघांना ऐकताय, आमचं कॉन्व्हर्सेशन ऐकताय, तर पहिलं तर मी डिफरंट आहे याचं एक्सेप्टन्स आल्यानंतर ना, मी डिफरंट आहे हे मानणं तुम्ही सोडून द्या. यू आर जस्ट लाईक अदर पीपल. यू जस्ट हॅव सम प्रॉब्लेम. त्याच्यामुळे तुमचं आयुष्यच सगळं तुम्हाला डिफरंट जगायचं असं नाहीये. अपॉर्च्युनिटीज भेटतात, जशी यशला भेटली पुंबामध्ये. स्पोर्ट्स, गेम्स असेल, हॉबीज,
जशा त्याच्या आहेत, जशा माझ्या आहेत, जशा तुमच्या पण असू शकतात. सो मला असं वाटतं कलेक्टिव्हली आम्ही, मगाशी यश तर बोलला तुम्हाला, त्यांनी एक मेसेज दिला आहे, पण माझा पण हाच मेसेज आहे की खचून जाऊ नका. कीप वॉकिंग, कीप रनिंग, कीप डुईंग वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, वॉट एव्हर यू लव्ह टू डू. जेवढं शक्य होईल तेवढ्या या आजाराबद्दल माहिती घ्या, त्याचं अवेअरनेस तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही ज्यावेळी माहिती घ्याल, तुम्हाला ज्यावेळी कळेल, त्यावेळी याच्याबद्दल तुम्ही जास्त काम करू शकाल किंवा इम्प्लिमेंट करू शकाल तुमच्या Right. आयुष्यामध्ये. जसं फिजिओथेरपीचं यश बोलला किंवा अर्ली सायन्सचं तो बोलला, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही थोडंसं अभ्यास करून पुढे जाऊन यशकडून इन्स्पिरेशन घ्या. मलाच खूप जास्त इन्स्पिरेशन भेटले तुझ्याबरोबर बोलून, आणि मला असं वाटतं की तुझ्या अचीवमेंट समोर माझे अचीवमेंट्स काहीच नाही आहेत. बिकॉज तू जर हे एवढ्या गोष्टी करू शकतोस, तर मी 50% पण माझ्या लाईफमध्ये अचीव्ह केलेलं नाहीये, विच इज क्वाईट इन्स्पिरेशनल फॉर ऑल ऑफ अस. सो थँक्यू सो मच यश, Yes, तू thank टाइम you. दिलंस. आणि आपल्या पॉडकास्टचं नाव आहे वोक अँड वोकल. सो वी आर वोक ॲज वेल ॲज वी आर वोकल. आणि हाच आमचा एक मेसेज आहे तुमच्यासाठी की तुम्ही पण वोक राहा, वोकल राहा, बोलत राहा आणि चालत राहा. Through the wastelands, through the highways, and on we'll go. यश बरोबर आपलं कॉन्व्हर्सेशन झालं आणि आता आपण त्यांच्या पेरेंट्स बरोबर बोलणार आहोत. बिकॉज जसं मी म्हटलं की पेरेंट्सचा रोल हा खूप इम्पॉर्टंट असतो, आणि यशने पण ते स्पेसिफिकली सांगितलं होतं मगाशी की पेरेंट्स आणि फ्रेंड्सचा रोल इम्पॉर्टंट असतो. सो पेरेंट्सचा याच्यावरती काय टेक आहे ते आपण बघूयात. तर वेलकम टू द पॉडकास्ट वोक अँड वोकल, रोटरी क्लब ऑफ कराड सिटीचा. आणि आपण मगाशपासून गप्पा मारत होतो काका यश बरोबर, आणि मी त्यांना स्पेसिफिकली विचारलं की पेरेंट्सचा रोल हा कितपत असतो अशा गोष्टींमध्ये. बिकॉज सुरुवात तर तिथूनच होते, घरापासून होत असते. सो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, पेरेंट्सचा रोल कसा असतो? सर्वात महत्त्वाचा रोल तोच असतो की एक गाणं आहे, जिंदगी हर कदम एक नई जंग है, तुम अगर मेरे संग है. आपण सर्वजण एकत्र असलो तर कुठलेही संकट आपण झेलू शकतो. 100%. आणि संकटावर जेव्हा मात करायची असते, तर संकट परमेश्वर कुणाला देतो की ज्याच्याकडे ताकद मात करायची आहे त्याला संकट देतो, आणि आपण ते लढू शकतो आणि त्यात यशस्वी होऊ शकतो. हे यशच्या उदाहरणाने आम्ही तुम्हाला दाखवून दिलं आहे. बरोबर आहे. सायन्सप्रमाणे जर विचार केला तर 9 ते 12, 12 ते 15 आणि 15 ते 18 हे त्याचं लाईफ. आज 28 आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे. अगदी सांगायचं म्हणजे 2-3 छानशी उदाहरण सांगतो. 24 मार्च 2021 या दिवशी माझ्या पोटात दुखायला लागलं. दुखायला लागल्यानंतर डॉक्टरांच्याकडे गेलो. डॉक्टरांनी मला सांगितलं काय झालेलं नाही, अपचन झालं असेल, गोळ्या दिल्या. 25 तारखेला मला सकाळी फारच वेदना व्हायला म्हणून सह्याद्रीला ॲडमिट झालो. ते करोना फुल स्विंगमध्ये होता. सह्याद्रीला ॲडमिट झालो. 29ला घरी आलो. 29ला घरी आल्यानंतर 30 तारखेला मला माझी बायको म्हणाली की तुमचे डोळे आणि शरीर सगळं पिवळं जरा दिसतंय, बर. डॉक्टरांना परत दाखवा. मग डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर म्हटले की सगळे रिपोर्ट्स परत काढू. रिपोर्ट काढल्यानंतर 31 तारखेला सकाळी रिपोर्ट्स आले की कावीळ मल्टी ऑर्गन फेल्युअरकडे गेलेली आहे आणि किडनी आणि लिव्हर ऑलरेडी तिने कव्हर केलेलं आहे. काय बोलताय? बर. कव्हर केलं सांगितल्यानंतर आता काय करायचं, मग संध्याकाळी 6 ते 7:30च्या आसपास मला सह्याद्रीला ॲडमिट केलं, कराड सह्याद्रीला. 8 वाजता मला पुण्याला दिनानाथला नेलं. दिनानाथला लिटरली 1 महिना होतो. त्याच्या आधी जी घटना घडली ती फार महत्त्वाची आहे की निनादचं लग्न 2 मार्चला झालं होतं. नवीन सून घरात, तिला काही माहीत नाही आहे. निनाद आमच्या घरात मोठा निनाद आणि हे दोघं माझ्याबरोबर करायला येणार, पुण्याला येणार होते. मेडिक्लेमचा त्याच दिवशी 31 मार्चला संध्याकाळी ह्याचा मेडिक्लेम पेरेंटचा संपला होता. बापरे. आणि 1 तारखेला तर मी ॲडमिट झालो होतो तिथे. ह्यांनी रात्री मॅनेजरला फोन करून रात्री 1 वाजता मेडिक्लेम रिन्यू केला आणि मला बापाला तिने वाचवलं. मी मुलगा वाचवायच्या बापाला मुलाने वाचवलं. क्या बात आहे. अजून काय तुम्हाला अपेक्षा पाहिजे? किंवा अजून एक केस सांगतो की कराडच्या नटराज थिएटरला मी माणसं किती प्रेम करतात आपल्यावरती हा पिक्चर बघायला गेला होता. पिक्चर बघायला गेल्यानंतर पिक्चर तोपर्यंत अर्धा तासाचा झाला होता. तिथे एक मित्र आहे, नाम मुद्दाम सांगत नाही ते त्याचं, की यश तिथे गेल्यानंतर तो म्हणतो तू आत्ता आलास का? ठीक आहे. तिने अर्धा तास पिक्चर सगळ्यांना परत बागा घेतला आणि परत पहिल्यापासून लावला यशला बघण्याकरता. बर. हा, आणि तो त्याला उचलून घेऊन जायचा वरती बर. आणि संपूर्ण पिक्चर खाली सोडायचा.
म्हणजे अशी लोक आहेत. आयुष्यात माणसं भेटतात. भेटतात. ज्या वेळेला यशचं कळालं आम्हाला, तर त्यावेळेला असं होतं की का आम्हीच का, आमच्याच बाबतीत का, आम्हालाच का असं, पहिला छान आहे मुलगा, ह्या छोट्याला का प्रॉब्लेम. आणि माइलस्टोन ऐकल्यानंतर असं होतं की काहीच आपण नाही करू शकत, की काही आपल्या हात, आणि जगात कुठंही औषध नाही, म्हणजे ह्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे कळत नव्हतं. इतकं सायन्स पुढे गेले आणि अजूनही ह्या आजारावर जगात औषध नाही. मग आपण काय करू शकणार, काय करू शकतो. मग त्यावेळेला ज्यावेळेला म्हणजे जेव्हा हे कळालं आजारनं, त्यावेळेला मी आणि माझे सासरे आम्ही दोघं बरोबर होते, हे कुठेही बरोबर नव्हते. मग घरी आल्यानंतर ह्यांना सांगितल्यानंतर म्हणजे आभाळ कोसळल्यासारखं होतं ना, की काय त्याच्याबद्दल पण सांगताना त्या रात्री ठरवलं जे त्यांनी दिलंय ना आपल्याला, त्याला आपल्याला सक्सेस करून दाखवायचंय. आपल्याला दिलंय म्हणजे आपल्यात काहीतरी ताकद आहे म्हणून दिलंय, आणि तो आपल्या बरोबर आहे. आता फक्त एकच की हे माइलस्टोन सगळे जाऊन द्यायचे, आपण येऊनच नाही द्यायचे, आणि त्याला इंडिपेंडेंट करायचं. हे स्वप्न होतं आणि ते ह्या मुलांनी पूर्ण केलं. आमचं स्वप्न ह्यांनी पूर्ण केलं. आणि ज्या दिवशी जॉब चालू झाला ना, त्या दिवशी असं झालं की सॅटिस्फाय, तुम्हाला दिलं होतं ना, मी ते पूर्ण केलंय मी ते. आता जे काय आहे ते हा करणार आहे, आणि हे तू आणि तो, आता माझा पार्ट संपला. ओके. वरदराज म्हणून प्राचार्य आहेत फिजिओथेरपिस्ट कॉलेजचे. प्रचंड मोठं त्यांचा याकरता रोल आहे. म्हणजे आंबा समुद्र म्हणून एक तामिळनाडू एक गाव आहे, तिथं नेपोलियन नावाचा एक मंत्री होता, त्याच्या मुलाला हा रोग होता. त्याने तिथं फिजिओथेरपीचं युनिटच तयार केले सगळं, आणि संपूर्ण देशातले सगळे पेशंट तिथे येतात. एवढं मोठं काम झालं ते, म्हणजे फार मोठं काम आहे. फार ते आम्हाला इथून घेऊन गेले, आमच्याबरोबर 7 दिवस ड्रायव्हिंग करत ते होते. तिथं गेल्यानंतर त्यांनी सगळे तिथे आधी म्हटले यशला गाडीत थांबू देत, आपण बघून येऊ. तिथलं सगळं बघितल्यानंतर आपल्याला आज जायचं नाही. आम्ही इथनं तिथं 6 महिने थांबायच्या तऱ्हेनं गेलो होतो की रूम घ्यायची, तिथंच थांबायचं, इथंच करायचं सगळं. तिथं हायड्रोथेरपी होती, सगळी ट्रीटमेंट करायची तिथं, म्हणजे फक्त फिजिओथेरपीची ट्रीटमेंट सगळी. सर म्हणले की नाही, आपल्याला यशला ठेवायचं नाही, आपण घरी परत जायचंय. मग आम्ही परत निघाल्यानंतर मग यात रस्त्यात चर्चा केली की म्हणले सर तिथं 8 वर्षाची मुलं आता व्हीलचेअरवर आहेत, आपला आयुष्य आता 18 वर्षाचा आहे, अजून त्याला व्हीलचेअर नाही, आपल्याला नाही ठेवायचं. फिजिओथेरपी करायची ना, मी करणार, आणि लिटरली त्यांनी क्लिअर करून दिलं. वर्षापासून ते अगदी 12वी पर्यंत रोज फिजिओथेरपी करायला सर घरी. बापरे. 100%. आयुष्यात जी माणसं आलीत ना, ते एक से वडकर एक. यश बद्दल काय सांगू, कुठनं सुरुवात करू. यश बद्दलच्या आठवणी, एक मस्त डायलॉग आहे, यादें ये मिठाई के डिब्बे के जैसे होती है, और वो डिब्बा एक बार खोलोगे तो सिर्फ एक तुकडे से पेट नहीं भरेगा. तसंच एवढ्या साऱ्या आठवणी आहेत, तर सुरुवात कुठनं करू. यश आणि मी, आम्ही दोघं टॉम अँड जेरी सारखे आहे. आम्ही भांडतो पण तेवढंच, पण एकमेकांशिवाय आम्ही जगू शकत नाही. लहानपणापासून यश मला प्रत्येक गोष्टीत कॉपी करतो. माझी हेअरस्टाईल असेल, कपडे असतील, शूज असतील. एक तर इन्सिडेन्स असा आहे की यश काहीतरी 1st-2nd स्टँडर्डमध्ये असेल, आणि त्यांनी डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं. तर त्याला ते स्टेप्स आठवत नव्हते, म्हणून मी ऑडियन्समध्ये डान्स करत होतो स्टेजच्या खाली, आणि यश स्टेजवरून ते मला कॉपी करत होता. तर डान्स करत असल्यामुळे मला घाम आला, म्हणून मी घाम असा पुसला. तर यशलाही स्टेप वाटली, म्हणून यशनी पण घाम पुसला. तर एवढ्या मायन्युटली यश मला कॉपी करतो. पण जर आता तुम्ही विचाराल मला, तर ही सिच्युएशन अपोजिट आहे. यश मला नाही, मी यशला कॉपी करतो. सलील कुलकर्णी आणि संदीप खरेचं एक मस्त सॉन्ग आहे मराठीमध्ये. त्या सॉन्गमध्ये जिथं मी हा शब्द आहे तिथं मी स्वतःला बघतो, आणि जिथं तो हा शब्द आहे तिथं मी यशला बघतो. त्या सॉन्गच्या 4 ओळी मी इथं वाचू इच्छितो. मी 1000 चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो. मी जुनाट दारापारी किरकिरा बंदी, तो सताड उघड्या खिडकी पारी स्वच्छंदी. मी पायी रुतलेल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊन नक्षी मांडून बसतो. मी डावरडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हारतो.
तर माझं आणि यशचं हे असं आहे, मी त्याला आत्ता कॉपी करतो. मी शिकलो की आयुष्य कसं जगायचं हे यशकडून. जस्ट टू समराईज, जर मी यशच्या आयुष्यातले काही इन्सिडेंट जर मी समराईज करायचा प्रयत्न करू, तर ते मी 4 ॲडजेक्टिव्ह मध्ये समराईज. सगळ्यात पहिला आहे जिद्द, विल पॉवर. तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम्स असतात. ते इमोशनल असतील, फिजिकल असतील, फायनान्शियली असतील, आणि आपण त्याच्या मागे रडत बसतो. आता यशचा जो हा आजार आहे, त्याचं खरं तर जे एज आहे, लाईफ आहे, ती दॅट इज अराउंड 16-17 इयर्स. बियॉन्ड दॅट इट्स अ मिरॅकल. सो बेसिकली यश सर्वायव्हिंग राईट नाव इज अ मिरॅकल. पण दिस इज जस्ट बिकॉज ऑफ द विल पॉवर. यशचा जो माइंडसेट आहे तो एवढा स्ट्रॉंग आहे, त्याचा विल पॉवर एवढा स्ट्रॉंग आहे की ही इज सर्वायव्हिंग बिकॉज ऑफ दॅट. So I feel the first one is willpower, zid. Second one I would say is the passion, पागलपंती. तर पॅशन विषय असा आहे यशचा की त्याच्या फेवरेट गोष्टी ज्या आहेत, त्याला शूज फार आवडतात. त्याच्याकडं 1,00,000-2,00,000 रुपयाचे शूज असतील. त्याला फुटबॉल फार आवडतो. पण किती कॉन्ट्राडिक्टरी गोष्ट आहे की त्याला पायाचा आजार आहे, पण त्याला शूज आवडतात, त्याला फुटबॉल आवडतो. ते दोन्ही गोष्टी पाया रिलेटेड आहेत. आणि जो हा कॉन्ट्राडिक्टपणा आहे, त्याच्यातच त्याचा पॅशन आहे. तर इफ वी वुड हॅव बीन इन दॅट प्लेस, तर आपण इट वुड हॅव बीन अ डिफरंट सिच्युएशन. आपण इमॅजिन करू शकत नाही की जे मला गोष्टी आवडतात पण ते मी करू शकत नाही. पण दॅट इज व्हॉट द पॅशन इज. दॅट इज व्हॉट यश इज सर्वायव्हिंग फॉर. रात्री जर 3 वाजता जरी मॅच असेल फुटबॉलची, तर यश 2:30-3:45 उठणार, ती मॅच बघणार 3 ते 6, परत झोपेल आणि परत सकाळी 9 वाजता तो ऑफिसला जाईल. आय डोंट थिंक नॉर्मली वी वुड एबल टू डू दॅट थिंग. हा पॅशन असेल तरच तो आपण वी वुड बी एबल टू सर्वाईव्ह. सो आय थिंक मी ते शिकलो त्याच्याकडनं की पॅशन मे बी इट ऑफ एनिथिंग that is necessary in life. Third one is positivity. आपल्याला एका घरात, एका रूम मध्ये जर कोंडलं, तर हाऊ लॉंग कॅन वी सर्वाईव्ह? बट यश एका रूम मध्ये, एका बेडवर 12 महिने 24 तास ऑलमोस्ट असतो, अँड इज नॉट कंप्लेनिंग. तो जगामध्ये जाऊ शकत नाही, तो गोष्टी एक्सप्लोर करू शकत नाही, पण ह्यामुळे तो थांबला का? नाही. त्यांनी त्याचं जग त्याच्या रूममध्ये बनवलंय. मग ते फुटबॉल असेल, फुटबॉल रिलेटेड गोष्टी असतील, शूज असतील, त्याला बॅटमॅन आवडतो. जर तुम्ही त्याच्या रूममध्ये गेला अँड यू वुड बी एबल टू सी सो डिफरंट काइंड ऑफ थिंग्स विच ही लव्ह, जे ते बाहेर जाऊ करू शकत नाही, पण त्यांनी स्वतःचं जग त्या रूममध्ये बनवलंय. आय थिंक सो दॅट्स अ पॉझिटिव्हिटी. आपल्याला निगेटिव्ह गोष्ट आली तर आपण त्या निगेटिव्हिटीमध्ये अजून सिंक होत जातो. बट दिस इज व्हॉट द पॉझिटिव्हिटी इज. इफ वी आर नॉट एबल टू डू समथिंग पॉझिटिव्हली, आय मीन निगेटिव्हली, तर ते पॉझिटिव्हमध्ये आपण त्याच्यातनं काय घेऊ शकतो. दिस इज व्हॉट आय हॅव लर्न फ्रॉम यश. अँड द लास्ट वन इज लव्ह. खरं तर मी मोठा आहे, पण पप्पा मम्मींची काळजी यश घेतो. त्यांचे मेडिकल्स बिल असतील, त्यांची शॉपिंग असेल, मम्मीला यश ऑर्डर करतो ऑनलाईन, 10-20 कपडे ऑर्डर करतो, अँड ही मेक शुअर की शी कीप्स मोस्ट ऑफ देम. पप्पांना घड्याळाचा शौक आहे, पप्पांना शूज आवडतात, ग्लेअर्स आवडतात. यश त्यांचे मोबाईल यश स्वतः घेतो. दर 2 वर्षांनी यश स्वतःहून मोबाईल ऑर्डर करणार पप्पा मम्मींना. And he is taking the responsibility of mom and dad more than me. And तसं तर खरं म्हणजे यश पप्पा मम्मी बरोबर राहतोय कराडमध्ये, बट इट्स ऑपोजिट आय वुड से. पप्पा मम्मी यश बरोबर राहतात, and यश इज taking care of my mom and dad over in Karad. So just to summarize, I guess, zid, पागलपंती किंवा पॅशन, पॉझिटिव्हिटी आणि लव्ह.
These are the 4 things which I would like to, take it from him, and I'm learning from him, and I'm living this life through these goals. And just to conclude here, there's one favorite song of Yash. त्याचे 2 ओळी आहेत, मी इथं फक्त वाचतो, गाणार तर नाहीये. So this, it says like, one day you will leave this world behind, so live a life you will remember. My father told me when I was just a child, these are the nights that never die. हे जे 2 lines आहेत, this is the favorite song of Yash, and this is what he follows. Yash always says, जिंदगी एक बार मिली है तो 2 बार क्यों सोचना? And I just try to copy that thing. Yeah. I am Pooja. I am Yash Bhabhi and Ninad's wife. So आज हम बात करने वाले हैं about Yash. I really want to tell about his like personality. First of all, like he's very good communicator. मतलब उसको किसी भी age group के people के साथ तुम रख लो, and he will be the first one to take that initiative to talk to them and feel everyone welcome. And he's such a fun-loving kind of person. Like वो first person रहेगा जो group of people में उसको डाल दो तो he will be the first one to crack a joke. He is that kind of fun-loving and easy-going kind of person. Plus, I would also like to say like about my bond, what I share with Yash. First is like I would like to say you an incident कि मेरी और निनाद की शादी हो गई, and within 1 week मेरे father-in-law was unwell, so उनको पुणे लेके जाना पड़ा था. So my mother-in-law, Ninad and were in Pune, and in the whole house it was just me and Yash. But it was so comforting to have him around in such a new environment for me as well, and also for him as well. He was so comforting कि आपको कुछ चाहिए, are you okay, do you need something, ये यहाँ पे रखा हुआ है, वो वहाँ पे रखा हुआ है. So it was like really comforting to have him around. And at 22, 23, having that maturity to help someone, or like to give that comfort to someone who is really new to the family, I would really say like it was like really unusual coming from Yash. But I guess that was something like we bonded upon. Another thing is like it is just me and Yash जो हम foodie है पूरे घर के अंदर. Like हम लोग एक दूसरे को रील्स भेजते हैं, like next time we have to try this recipe, and we also try that thing, like जो भी चाहिए we order those things, and then फिर we try to make those things. Like Yash is the person कि अब ये डालो, नहीं ये डालना रह गया इसके अंदर. And he is also the first person कि अगर मैंने कुछ नया बनाया है तो मैं सबसे पहले उसको टेस्ट कराऊंगी. उसको इतना मतलब in a blink he will say कि इसके अंदर ये कम है. Like within testing a spoon of something he will say कि इसके अंदर ये कम है, and actually ऐसा होता है. So that's how kind of we bond. Few of the things I would like to say about Yash is like Yash loves ice creams. Okay, so अगर कराड़ में इतने सारे आइसक्रीम पार्लर्स हैं, बट अगर कोई भी आइसक्रीम पार्लर कोई नया फ्लेवर लॉन्च कर रहा है तो यश इज द फर्स्ट पर्सन कि ये नया फ्लेवर आया है, हम ऑर्डर कर रहे हैं, एंड वी आर गोना ईट. एंड इट्स काइंड ऑफ अ family time for us to discuss lot of things. Like we take that tub of ice cream, put it in front of Yash, and we are having it from like actually from the tub itself, and we are discussing about a lot of things during that time. So that is kind of our family time to spend time with like Yash and bond upon it. At the end, I would just like to say ki what I have learned from Yash. Like one of the thing is like your home and your energy is everything as a person. मतलब तुम घर कैसे रखते हो, या फिर तुम्हारे पैशंस, या व्हाट काइंड ऑफ पर्सन यू आर, तुम्हारा घर शो कर रहा है क्या. इफ इट्स नॉट देयर, आई गेस इट्स नॉट इट.
राइट. सो फॉर यश इज लाइक अगर आप उसके रूम में कभी चले जाओ, द एनर्जी इज सो वाइब्रेंट. मतलब एक बार भी तुमको ऐसे उसके रूम में जाने के बाद लगेगा नहीं कि आई एम फीलिंग डल और समथिंग लाइक दैट, बिकॉज द एनर्जी इज सो हाई, like, and it's also because about his like passions, as I mentioned, like everything he has in his room, everything, like what kind of person he is. He has a lot of books, he has a lot of shoes that he loves to buy, and that also like special edition shoes, even if those are 40K 50K, he loves to buy those. सो वो उसके रूम में है, उसके रूम में PS5 है. Everything what he loves is what his room has made of, and that's something like I have learned कि अगर your home is not something what kind of person you are, your home is not saying that, then it's मतलब उधर तक जाना है, that kind of thing. So and another thing is like his life has been roller coaster, I would say. So many things he has overcome, and hum as people like small चीज़ें हो जाती है हमारे साथ में, बट हमको ऐसे फील होता है कि हाँ इसको छोड़ देते, नहीं हो रहा है मुझसे, नहीं ये होगा ही नहीं मेरे से, एक बार ट्राई करके वी जस्ट लेट इट गो. बट यश हैज़ मेड दोज ऑब्स्टैकल्स और लाइक दोज differences, he has made his life out of it. Like it's so commendable, and after meeting him, knowing his story, the first thing I was like I was literally like in tears to hear his life stories, because there have been so many things, and I as a person, I being his family, I feel like it's humanly it's not possible what he has done with his life. At the end, I would just like to say ki Yash can inspire a lot of people. He is that kind of person, because making things like this, like you're making your life what he has made, is not easy, and it actually comes from a strong foundation also. Then Yash also has that strong foundation, like a foundation or a building has like 4 corners, 4 pillars. So 3 of his pillars are always been like mom, dad and Ninad. Like the bond with Ninad is so special. Every sibling should have this this bond. Like me and Ninad have a daughter called Nia. So Ninad always tells like Nia is not my first born. Like I have always cared for Yash like a father. So Yash is like first child of Ninad. So that kind of bond is like very magical, and having that support coming from your own family is something else. And then only you can overcome all these challenges, when you have a very great support system. And I just wish him like good health, and wish him to roam a lot of countries and see everything, meet more people, different culture people or different countries people, because they also need to see what kind of personality or what he has made with his life. So that's it. Thank you. रोटरॅक क्लब ऑफ कराड सिटीचा हा पॉडकास्ट संपूर्णपणे एंड पर्यंत तुम्ही बघितला असाल अशी आशा करतो, अपेक्षा करतो, आणि थांबतो. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये आपल्या नेक्स्ट गेस्ट सोबत. थँक्यू सो मच. Through the wastelands,